हॅलो फ्रेंड्स, जशी फिएट गेली, जशी फोर्ड ही कंपनी पुन्हा एकदा त्यांचे ऑपरेशन्स आणि मॉडेल्स डिस्ट्रीब्युटरशिप किंवा त्यांचा जो काही भारतामधला प्रेझेन्स आहे तसा त्यांनी इथून बंद करून गेले ड्यू टू द लॅक ऑफ सेल्स. गाड्यांचा सेल कमी असल्याप्रमाणे अजून एक कंपनी आहे जी भारत सोडून जाऊ शकते. जायला तर नाही पाहिजे खरं तर. त्या कंपनीचं नाव आहे सिट्रॉन. मित्रांनो, सिट्रॉन ही एक अशी कंपनी आहे जी 100 वर्ष जुनी कंपनी आहे, जिचे ग्लोबली मॉडेल्स अवेलेबल आहेत आणि ही एक 100 वर्ष जुनी कंपनी असल्यामुळे ह्या कंपनीचं प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड आहे. आणि आत्ता जर तुम्ही फेब्रुवारी 2025चे जर सेल्स बघितले तर सिट्रॉन ह्या कंपनीचे सगळे 2 ते 3 सिट्रॉन C3 आणि असे 2 ते 3 मॉडेल्स, सिट्रॉन बसाल्ट एक रिसेंटली लॉन्च झाली, हे काही मॉडेल्स मिळून फक्त 168 to 170च्या आसपास समथिंग काहीतरी सेल आहेत. सो मला असं वाटतं जशी फिएट आणि फोर्ड हे भारतातून गेल्यानंतर लोकांना कळालं की यार खरंच या काही कंपन्या चांगल्या होत्या, पण आपण त्यांना रिस्पॉन्स दिला नाही ड्यू टू द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट, ड्यू टू द बिल्ड ऑफ प्रोडक्ट, ड्यू टू द इंजिन ऑफ द प्रोडक्ट. आय अंडरस्टँड की सध्याचा जो कन्झ्युमर आहे त्याच्या गरजा बदलत आहेत. ही इज मोर टेक्नॉलॉजी सेंट्रिक. पण द कंपनीज हू आर गुड विथ देअर इंजिन्स, देअर बिल्ड क्वालिटी, वी शूड सपोर्ट देम. ऑफकोर्स वी आर ऑलरेडी डुईंग गुड सपोर्ट अँड प्रोव्हाइडिंग मोर सपोर्ट टू द इंडियन ब्रँड्स. मी असं म्हणत नाही की इंडियन ब्रँड्स घ्या किंवा फॉरेन ब्रँड्स घ्या, पण ज्या कंपन्या खरोखर ज्यांचा ग्लोबल प्रेझेन्स आहे, ज्या आपल्या भारतीय मार्केटमध्ये पाय ठेवू पाहत आहेत, तर अशा कंपन्यांना सपोर्ट केला पाहिजे. आपली काय व्ह्यूज आहेत आणि आपल्याला ह्या विषयावरती व्हिडिओ आवडेल का? लेट मी नो. थँक्यू.